आणि आता नाशिककरांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आम्ही तुम्हाला सांगतोय। नाशिककरांसाठी सिटी लिंकच्या जवळपास 38 ई बस नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ती नाशिकची सिटी लिंकची ई बस आहे, ज्या बसच्या माध्यमातून येणाऱ्या दिवसात नाशिककरांचा प्रवास जो आहे तो अत्यंत आल्हाददायक, आरामदायी आणि तितकाच दिलासादायक होणार आहे। ही बस जर आपण बघितली आतमधून तर पूर्णपणे ऑटोमॅटिक अशा पद्धतीची ही बस आहे। ही बस ऑटोमॅटिक तर आहेच, मात्र या बसमध्ये ज्या पद्धतीच्या सोयी सुविधा आहेत त्या कदाचित नाशिककरांच्या येणाऱ्या दिवसांमधला प्रवास अत्यंत लक्झरियस अशा पद्धतीने करतील। या बसचं वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण बस वातानुकूलित म्हणजे एसी आहे, त्यामुळे नाशिककर अगदी भर उन्हात जरी या बसमधनं प्रवास करत असले तरी त्यांना बाहेरच्या उकाड्याचा त्रास होणार नाही। संपूर्णपणे एसी असलेली ही बस आहे। एवढंच नाही तर या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत। त्यासोबतच महिलांसाठी वेगळं आरक्षण जे आहे ते या बसमध्ये बसण्यासाठी केलेलं आहे। पुरुषांसाठीची वेगळी जागा आहे। यासोबतच दिव्यांग बांधव जे आहेत त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी वेगळं रिझर्वेशन जे आहे ते बघायला मिळणार आहे। एवढंच नाही तर जर दिव्यांग बांधवांना व्हीलचेअरच्या माध्यमातून जरी या बसमध्ये वर चढायचं असेल तर इकडे या ठिकाणी बघा अशा पद्धतीचं हे एक मॉड्यूल जे आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। हा दरवाजा उघडल्यानंतर हे एक प्लॅटफॉर्म तयार करणार आणि त्या प्लॅटफॉर्मवरून व्हीलचेअर ज्या आहेत त्या या ठिकाणी आतमध्ये येऊ शकणार आहेत। आपण जर एकूणच या संपूर्ण बसचं एक डिझाईन बघितलं तर पाश्चात्य देशांमध्ये ज्या पद्धतीच्या अत्यंत सुटसुटीत वातानुकूलित अशा बस असतात अगदी तशा पद्धतीची ही बस या ठिकाणी बघायला मिळते। या बसच्या प्रत्येक बारजवळ इथे आपण जर बघितलं तर हे स्टॉपचं बटन देण्यात आलेलं आहे। हे स्टॉपचं बटन यासाठी आहे की पूर्वी आपल्या बसमध्ये कंडक्टर असायचे आणि ते कंडक्टर स्टॉप आल्यानंतर घंटी वाजवून ड्रायव्हरला इशारा द्यायचे। आता मात्र या अत्याधुनिक पद्धतीमध्ये अशा पद्धतीचं हे जे स्टॉपचं बटन आहे ते प्रवासी देखील दाबू शकणार आहेत आणि त्यांच्या येणाऱ्या स्टॉपवर ते उतरू शकणार आहेत। समोर LED स्क्रीन लावण्यात आलेला आहे, ज्या स्क्रीनवर तुम्ही आता कुठे आहात आणि नेमकं पुढचं स्टेशन कुठलं आहे ते देखील तुम्हाला दाखवता येणार आहे। त्याच्यामुळे अत्यंत अत्याधुनिक अशा पद्धतीच्या या बस ज्या आहेत त्या येणाऱ्या दिवसांमध्ये नाशिकच्या रस्त्यांवर आपल्याला बघायला मिळणार आहेत। सिंहस्थ कुंभमेळा पुढच्या वर्षी नाशिकमध्ये होतोय, त्यामुळे केंद्र सरकारनं अशा 50 ई बस ज्या आहेत त्या मंजूर केलेल्या आहेत, ज्यापैकी जवळपास 38 बस आता नाशिकच्या डेपोमध्ये दाखल झालेल्या आहेत। येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी बस ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल होणार आहेत। सद्यस्थितीला नाशिकच्या सिटी लिंककडे जवळपास 200 CNG बस आहेत आणि 50 डिझेलच्या बस आहेत। मात्र आता या बस ज्या वेळेला या ठिकाणी दाखल होतील त्यावेळेला नाशिककरांचा शहरातला प्रवास आणखी सुकर होईल, आरामदायी होईल, वातानुकूलित होईल आणि येणाऱ्या दिवसांमध्ये नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्तानं जे देशभरातनं भाविक येतील त्यांना सुद्धा या तीर्थक्षेत्रात पर्यटन करताना कुठल्याही प्रकारचा त्रास सोसावा लागणार नाही। एकूणच या ई बसच्या माध्यमातून नाशिककर आता एक अनोखा आणि अद्भुत असा वातानुकूलित प्रवास येणाऱ्या दिवसांमध्ये अनुभवतील अशी अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन योगेशसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।